असतेच दिवस. काहीतरी खायचं म्हटल्यावर तू तुझ्या आवडीचं जर खायला दिलंस तर दॅट विल बी रिजेक्टेड. असंच हरणार, असंच हरणार, असंच हरणार. शक्यच नाही हरणार तिकडे, शक्यच नाही. त्यामुळे नुसते हे करत बसायचा. मी आपली गाणी करतोय, हे करतोय. तुझं काय काय आहे तुझं? जेवायचं, जेवताना फेसबुक वरचे व्हिडिओ बघायचे. 1000 किलोमीटर काल गाडी चालवले. तू बाजूला बसून काय केलंस? दे ना उत्तर, दे प्रॉपर उत्तर दे. काय अशी एंट्री मारलीस ना, मला माझं लग्न म्हणजे आलंय हे आता भास झाला ना, मला जसं कळलं की अगदी तयारीनिशी तूच आलायस पहिला. मी म्हणजे अजून माझ्या पण बॅग पॅक नाही, पण तुझ्या बॅग पॅक बघून मला कळलं की लग्न आलंय जवळ. येस जवळ आलंय, नक्कीच जवळ आलंय. हो. मला पण जाणवायला लागलंय. असंच हरणार, असंच हरणार, असंच हरणार. शक्यच नाही हरणार तिकडे, शक्यच नाही. मा एकट्याकडनं हरतील. नक्की हरणार 100%. 100%. आपल्या समोर एवढं सगळ्यात या सगळ्यांना आपल्याला हरवायचं आहे. मी आता बॅटिंग केली, त्यांना आता हरवतो. चॅलेंज काय दिलं कसा बघ ब्लॉग मध्ये बोलतोय, हरायचं नाही आपल्याला. क्रिकेट तर माझ्याकडनं तुला तू जे मागशील ते. आम्ही जिंकलो तर आणि जर मी जिंकलो आणि आमची टीम जिंकली तर तुम्हाला पाहिजे जायचं. हात 6 डील ना. ऑन कॅमेरा डील करताय तुम्ही. लेट्स सी. पहिल्या बॉल मध्येच आउट होणार आहे. आताही झालं. आता असं ट्रायल बॉल खेळलो होतो. शॉट काका शॉट. काका दादा आय एम सॉरी, आय एम नॉट नोन ना. शोधतो आणि मग त्याला एक राजकन्या आवडते. मग ती जी राजकन्या असते ना ती दिसायला खूप सुंदर असते आणि तिला छान छान राहायला खूप आवडत असतं. आणि त्याच्यामुळे मग ती काय करते, खूप असं शॉपिंग विपिंग खूप करत असते असं. तर राजा आधी वाटतं की हिची शॉपिंग आपल्याला परवडेल. राजा लग्न करतो. लग्न केल्यानंतर तिची शॉपिंग अजून वाढते आणि मग राजा भिकेसी लागतो. आणि तो भिकेसी लागून मग राजा भिकेसी लागतो आणि मग राजा त्याच्या राज्याला तेच देतो भिकेसी. आणि मग जसं असं आता पुढे होत गेलं तसं त्याचा अपभ्रंश होऊन ते आपण त्याला भिकेसी अपभ्रंश शब्दाचा ते खरा ऍक्च्युअल जो शब्द आहे तो असा आहे की भिकेसी. आणि मग ते आता आपण बोलतो भिकेसी. असं माझ्या पाठीचे बॅकग्राऊंड म्युझिक वाजते असं मला वाटतंय. थोडे दिवस राहिले त्या लग्नाला. आता मी तुला देतोय की तू वॅगनर बोल दे. आता दे स्टोरी सांग. वॅगनर मी सांगते. तुझ्याकडनं मी शिकले वॅगनरची स्टोरी सांगते. तर एक नाही मी सांगू. मी सांगणार तुला वॅगनर माझी मी सांगणार. एक कुटुंब असतं आणि नॉर्मल मिडल क्लास फॅमिली सारखं असंच. आणि त्याच्यात एक तुझ्यासारखा अतरंगी मुलगा असतो जो आई बाबांचा ऐकतच नसतो. तर त्याची आई ना त्याला सुधरवण्यासाठी एका असे क्लासेस बिसेस शोधत असते आणि तिला एक चांगले ते संस्कार वगैरे करतात ना असे छान छान ते वाले क्लासेस तिला मिळतात जिथे संध्याकाळी शुभंकरोती वगैरे सगळं हे केलं जातं. त्या मुलाची अजिबात इच्छा नसते त्या क्लासेसला जायची, पण आई आणि त्याला खूप फोर्स करते. त्याच्यामुळे मग तो वैतागत जातो आणि तो क्लासेस ते चालू करतो. त्याच्या आईला ती शिक्षिका काय सांगते की तो
सुधरेल. एक महिना माझ्याकडे क्लासला आल्यानंतर तो सुधरेल, पण तो काही सुधरतच नसतो. आणि मग 1 महिना होतो, 1.5 महिना होतो, 2 महिना होतो, आणि त्याच्यानंतर त्याची आई जाते, त्याला घेऊन जाते शिक्षकांच्या समोर आणि त्यांना म्हणते की काय तुमच्या क्लास मला आणून सुद्धा काही फरक पडत नाहीये. तर मग ती शिक्षिका म्हणते की बाकी सगळे मुलं तर सुधारले, मला माहिती नाही की हा असं का वागतो. आणि त्याला एक सवय असते की तो सारखं गाडी सोबतच खेळत राहत असतो, बाकी काय करतच नसतो. मग त्याची आई त्याला विचारते काय प्रॉब्लेम आहे तुझा, तू सांग त्यांना हे करून. आणि नंतर ती शिक्षिका पण त्याला विचारते बाकी सगळी मुलं सुधारली, तुझा काय प्रॉब्लेम आहे असा. तर तो अशी गाडी हातात धरतो, सांगतो तुम्ही काय पण करा मी असाच वॅगनार. मग तो तसाच वॅगनार म्हटल्यानंतर त्या गाडीला नाव पडतं वॅगनार. जबरदस्त स्टोरी होती. याला म्हणतात स्टोरी, काहीतरी क्रिएट करून त्या ह्याच्यावरती. आता तू सांगतो. हा सांग. माझी मोठी असते बोर व्हायला होतं. मी कसं झटक्याच नाही पाहिजे स्टोरी, झटक्याच कुठे. हे शॉर्ट फिल्म आहे, प्रॉपर फिल्म सांग. फिल्म बघ काय आता खूप फिल्म फ्लॉप पण होतात ना. तू मला अशी स्टोरी सांगितली होती जी ऐकत ऐकत मी झोपले होते. सांग ना यार, सांग ना प्लीज. काय स्टोरी नाही ना. आता अजून मी कशावर सांगू. डिझायर. कठीण ना, कठीण गेले. मी बोलू शकते, मला येतात, मी बोलू शकते स्टोरी. माझी भारी असतात स्टोरी. बीकेसी, वॅगनर बघ तू दिलंस पण मी बोलले. बीकेसी स्वतःच घेतली, वॅगनर तू दिलंस. मी असंच समोर दिसली मी पण वॅगनरची वर मी पण सांगू शकतो. असंच वॅगनर, तू पण असंच किती करतो. मी मला सुचलेली म्हणून मी तुला सांगत होतो, सांग मी सांगतो. चल आता बस झालंय, आता ना मला भूक लागली आहे. आयुष्य सुंदर आहे, सोबत कोणी नसलं तर ते एकट्याने मुलाकडे कस्तुरी आहे, तुला गंध आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणत उदास होऊ नका, कारण आपल्या मागे आहे ती आपली जन्मंत आहे. दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गेल्या वर्षी मी नवस बोलले होते आणि नवस माझा पूर्ण झाला. आणि मी गेल्या वर्षी चारकोपच्या राजाच्या फोटोला गाणं लावण्यासाठी गाणं शोधत होते आणि चारकोपच्या राजा गाणं असे काही मला मिळत नव्हतं. 8 महिने मी त्याच्या मागे लागले होते की गाणं बनव गणेश जयंती येते. पण
4 महिन्याची झालं नाही ते अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी नाही अगदी एका दिवसातच गाणं ते बनवलं असं तो बोलला होता तसं. आणि सावली आली होती स्टुडिओमध्ये आमच्या लग्नाचं गाणं गाण्यासाठी आणि लग्नाचं गाणं रेडी नव्हतं आणि तिच्याकडनंच ही कदाचित सेवा घडून यायची होती तर तिने हे चाकोरच्या राजासाठी एक सुंदर गाणं गायलं आहे तिने आणि रवींद्र पोटे यांनी. तर हे सुंदर गाणं आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहोत. थोड्याच दिवसात हे सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्मवरती येईल म्हणजे पुढच्या वर्षी चारकोपच्या राजाला ते तुम्ही गाणं सगळीकडे वापरू शकता. तर एकदा सगळेजण बोलूया चारकोपच्या राजाचा. गणेशाय नमः सर्व संकटनाशिने सर्व संपन्न सिद्धि त्वमहि गणेश मम त्वम सर्व शक्तिमान त्वम सर्व सिद्धि प्रदान सर्व संपन्न सिद्धि त्वमहि गणेश मम. ऐलतीरी सुखाचा तुझा गर हा पैलतीरी नभाच्या तू सागर हा मोरया मोरया ऐलतीरी सुखाचा तुझा गर हा पैलतीरी नभाच्या तू सागर हा योधाचा भार तू चांदणा सावली तू आदि तू अनंत तू या विश्वाचा अधिराज तू. साकडाची आर्तता तुझ्या चरणावरी सृजनाची कास देगा चैतन्याची वाट देवा सृजनाची कास देगा चैतन्याची वाट देवा. तुम्हाला हे गाणं कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा कारण एका दिवसात बनवलेलं हे गाणं आहे आणि खूप सुंदर गायलं आहे सावनीने आणि रवींद्र कुंबलेने. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही चारकोपच्या राजाच्या दर्शनानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये काही थोडंफार शॉपिंग करायला आणि त्यानंतर आम्ही भेटणार होतो कुणालच्या मित्राला कारण आम्ही कोणाकडेच केळवणाला गेलो नाही. त्यांनी पण आम्हाला केळवणासाठी इन्व्हाइट केलं होतं पण आम्ही पोचलोच नाही. तर आम्ही इथेच आलो होतो तर म्हटलं एक त्यांना भेटून मस्त डिनर करू आणि मग घरी निघू. तर मी कधीपासून परफ्यूम शोधते आहे कारण तो परफ्यूम रितेश देशमुख यांनी वापरला होता जेव्हा ते बिग बॉस हाऊसमध्ये आले होते क्रीड नावाचा आणि तो इथे कुठेच मिळत नाही आणि तो मला कदाचित इंटरनॅशनल ट्रिपला एखाद्या जाईन तेव्हाच मिळेल. तर मी एवढं शोधलं आहे मी प्रत्येक मॉलमध्ये एकच गोष्ट विचारली क्रीड आहे का क्रीड आहे का.
तर आम्ही म्हटलं की लोक आतमध्ये ऑलरेडी आहे तर तो म्हणलं की नाही कोणी म्हटले हे नमस्कार कोणी कमी भेटायचं म्हणजे जास्त दिवस जास्त दिवस हे बघा या सगळ्यांच्या सावनीत सर्वात जास्त एक्सपिरियन्स सो आपण तिच्याकडनंच तिथे आपण नाही ऐकायचं इम्प्लिमेंट नाही करायचं इम्प्लिमेंटेशन वेगळं मला ह्यानी सांगितलं होतं की एरियाला स्ट्रिक्ट राहा यांनी मला सांगितलं अरे मध्ये स्पेशल म्हणजे आय वॉज एक्सपेक्टिंग की ती काहीतरी जेवेल आय वॉज एक्सपेक्टिंग की ती आपल्याबरोबर काहीतरी खाईल पण आता मी काय खाणारच नाही पहिलंच वाक्य असं आलं की काहीच हरकत नाही असं काय नाही स्टुडिओच नाही मिळत मिळते सिंगरला मिळते कंपोजरला नसेल ती तशीच असते ती कालचे इन्ग्रेडियंट वाचणार ती सगळं पहिले पुण्यासारखे वागायची ना तुझ्या स्टुडिओला नाव ठेवलं धक्का स्टुडिओ मला धक्का बसला ना ही कुठं आली हे बोलायचे धक्का स्टुडिओ मध्ये आहेस का आणि हे रडत होते फुल म्हणजे अवस्थाच बेकार होते ते नाही म्हटलं होतं खूप रडत होते मग अनिकेत बोला मी त्याला ओळखतो येते आणि अंकिता तेव्हा तिथे शूट करत होती तिच्या डिजिटल बोला अरे आता अंकितासोबतच आहे तिथेच आहे सोल्युशनला आहे मेकिंग वगैरे शूट करायला कधी पार्वची रेकॉर्डिंग होती ही गात होती बेला नाही गात होती 2-3 वेळा येऊन गेली स्टोरी नाही पहिल्या सगळ्यात पहिले आली तेव्हा मी असा होतो एकदा मला वाटतं की तू रेकॉर्डिंगच्या मध्यात आलेली ते सेकंड टाइम होतो नाही कसं शक्य आहे भूमिका नाही म्हणतोय ते थर्ड टाइम आरोप ते झालं होतं आधी आपण भेटलेलो खरं अरे प्रपोज वगैरे असं नाही केलं म्हणायला मी लावलं खरंच दिवस प्रपोज केलं ना नाही केलंच ते प्रपोजच होतं प्रपोज म्हणजे ते मला उत्तर माहिती होतं मला बहुत उत्तर माहिती होतं नाही मला कधी म्हटलं नको सवय ते पण आहे मला उत्तर माहिती होतं मराठीचं सगळ्यात पूर्णपणे व्यवस्थित मनापासून सगळ्या गोष्टी पाहिजे तुमच्या इकडचे आंबे मला आणून दिले तुला नेहमी देतो ते आपल्या बघितले तिच्याकडून मी मुद्दामून विकत घेतले त्या निमित्ताने हे टाकू नकोस आठवड्याचा आंबे घेऊन माझ्याकडे एक पेटी दिला आणि मी तुला अजून बोलतो माझ्याकडून पैसे काढणार ना अरे मी कशाला तुमच्यामध्ये
ऐक ना, असं आडवे कोण फोटो काढतोय? म्हणजे ती त्याला फोटो लावत नाही. झालं ना तुझं सगळं असं कॉम्पिटिटर अरे अंकिता हाय. त्यांच्या बहिणीचं नाव पण अंकिता. हो त्रास तिला त्रास मला त्रास नाही तर तुला त्रास द्यायला आले की काय आता तिकडे. काय त्यालाही नका सोडू. तुम्ही सगळ्यांना तेच करा. बरोबर 100% प्रयत्न काय म्हणजे काय बाबू त्याला असं सांगतोस का की जाऊन मी माझा एक आला आता तू नाही जाऊ दे असं आता काय. येईल की नाही द मोस्ट ब्युटिफुल थिंग आहे. नॉट सिरियसली असा लुक देऊ नको रे. मी खरं बोल असं लोक तिला नाही की नंतर मेसेजवर वाटून सांग. नाही रे मी खरं बोल. मी खरं बोल तुझ्याकडे लग्न चांगलं की अजूनही वाईट शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी सो मला काय पछतावल्यावर काय वाटत नाही. पछतायचं नाही. मला पण मी ह्या गोष्टीसाठी वाट बघत होतो मनापासून. पण प्रत्येक गोष्टीचे pros and cons असतात. ते तर प्रत्येक ते म्हणजे लग्न नाही आयुष्यात प्रत्येकच गोष्टीचे प्रोज बट याचे मला तरी प्रोज जास्त वाटतात. आहेतच. फक्त पोट भरलेलं पाहिजे मग भांडण होते. हां मला भूक लागते तेव्हा करेक्ट आहे करेक्ट आहे. पण भांडण पण झालं पाहिजे. भांडण भूक लागली की जरा तेवढं फक्त आणि चर्चा इज इम्पॉर्टंट. हां वाद आमचा काय ना कशावर होतं की आमच्या दोघांच्या डोक्यात चर्चा मी तिला म्हणतो कम्युनिकेशन इम्पॉर्टंट. एक्स्ट्रीमली कम्युनिकेशन नसेल ना तर भांडणं होणार. नाही मी तुला कम्युनिकेशन इज द की ऑफ एव्हरीथिंग. ओव्हर कम्युनिकेट. तुला खरं सांगू का तुमची तर खरी भांडण माझं वेगळीच केस आहे. आय लिव्ह विथ माय इन-लॉज. सो त्यानंतर अजून अवघड. करेक्ट तुम्ही दॅट तरी आहे इंडिपेंडेंटली राहा. दॅट आहे. ती भांडणं सोपी आहेत कारण ती तुमची आहेत. हो इन-लॉज बरोबर राहताना तुम्हाला अख्ख्या फॅमिलीची भांडणं पण घ्यावी लागतात. बरोबर आहे. दिस इज ट्रू. दिस इज ट्रू. So that becomes जर आम्ही कराडला राहत असतो तर इट वुड हॅव बीन अ कम्प्लिटली डिफरंट डायनामिक. दॅट आय अग्री. पण तोच तर फायदा आहे ना आपल्याला की आपण इंडिपेंडेंटली राहतो. तुम्ही लोक राहता आम्ही लोक राहतो. कमीत कमी भांडण. मला पण भूक लागली आणि मला भूक लागली असते तेव्हा नेमकं हा विचारतो तुला काय खायचंय तुला काय खायचं. मग नाही हो एकदा भूक लागली काहीतरी खायचंय काहीतरी घेऊन ये. मी तुला अनुभवाचे बोल सांगतो. काहीतरी खायचं म्हटल्यावर तू तुझ्या आवडीचं जर खायला दिलंस तर दॅट विल बी रिजेक्टेड. 100%. मी काय सांगतो माहितीये आता आम्ही चाललेलो असलो ना की काहीतरी भुकलं पाहिजे केळी घेऊया काय. पहिला माझा हे असतो केळी घेऊया काय. मग ही माझ्याकडे बघते केळी गोष्टी आणि हिला केळा खरं चांगला केळा कोणता असतो हा मला हिच्याकडून बघायचा आहे. मला ते असं कच्ची केळी आवडत नाही. केळं कच्ची केळी असतात ना फुल्ली राईट आवडतं. एकदम अशी मऊ झालेली असतात. सोनकेळं नाही आवडतं. मला थोडंसं हार्ड असतं. ते आवडतं. पण नॉर्मल मोठी केळी ना ती काही काही गोष्टी याच्या मी परवा तिने मला मेसेज काय केला माहिती आहे का. ऑल मेन आर युजलेस असा मला एक मेसेज होता. पण ऑल मेन आर युजलेस तर माझं उत्तर काय होतं बघण्यावर होतं यू आर राईट. हे सगळ्यात पहिलं शिकायचं. हे शिकायचं. हे बघ एक वाक्य लक्षात ठेवायचं आयुष्यावर. लढाईच्या आधी शरणागती. संपला विषय. शस्त्र उचलायचे नाहीत तर काहीच नाही होऊ शकत वाईट तुझ्या आयुष्यात. माझ्याशी बोलू नकोस. डोंट टॉक टू मी एव्हर असा मेसेज. हो एव्हर ऍब्सोल्युटली राईट. ओकेच म्हणलो मी. आय एम ऑल्सो युजलेस. मी बोललो तर माझं नाही मी आधी मी पण खाल्ले ना त्याच्यावर. ओके म्हणताना लाज नाही का वाटत ते सगळं दॅट इज फाईन. पण बघ मी आधी आर्ग्यू करायचो की काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तू म्हणायची काय उपयोग नाही तुझा तुला प्रॉब्लेम कळत आपल्या वायरिंगचा प्रॉब्लेम. आपल्या वायरिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या वायरिंगचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं वायरिंग कसं आहे त्यांचं वायरिंग कसं आहे प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम आपला आहे वायरिंग नाही. यू नीड टू अंडरस्टँड. आणि मला पण वेळ लागतो. देवाला आपण प्रार्थना मला फोन कर. तुझ्यासाठी देव आता मी तू मला फोन कर. मी तुला प्रत्येक प्रश्न सुचतो. 2011 पासून आम्ही फ्रेंड आहे. ठीक आहे. कॉलेजला आम्ही एकत्र होतो वगैरे. जेव्हा मी डेट करायला लागलो मी एक गुलाब घेऊन गेलेलो फर्स्ट डेटला बरं का. त्याची म्हणली की गुलाब कोण देतं आपल्याला.
त्यापासून आजपर्यंत एक फुल दिलं नाही मी खूप प्रचंड फुलं सारखी फुलं देतो. कधी कधी हायवेला उगीच थांबवतो आणि हायवेची काढून फुलं देतो. मला आशिषने प्रपोज करतो दिलेलं, म्हणजे मला माहित नव्हतं की तुम्ही प्रपोजलसाठी आणलं. त्याचा बर्थडे होता आणि हे काय हे ठेवून दे होते आपल्याला प्रपोज करायचं. फुल दिल्यावर मला भारी वाटलं, कारण एक्सपेन्सिव्ह सगळं मी घेत, पण कोणी फुल देतंय. मी फुल दिलं. तिचं असं म्हणणं होतं की यू नो मी 2 वेला, ते फुल बिल वाले तर मी नाहीये. आय नो, पण मी कर्टसी म्हणून फर्स्ट डेटला घेऊन गेलो फुल. प्रॉब्लेम फुलाचा होता. मी घरी नेऊ कुठं आणि काय सांगू मला लाल गुलाब कोणी. दॅट्स फाईन. पण तिचं असं होतं की आज आपण पहिल्यांदा भेटत नाही आयुष्यात. मी ते गुलाब वाळवलं आणि त्याला रेझिन मध्ये करून ठेवलं. मला पहिल्यांदा कोणीतरी गुलाब ये दिलं. बात. My God. ये म्हणतो. पहिल्यांदा गुलाब दिलं होतं मला कमी. ते ठेवलंय मी, आहे माझ्याकडे. आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे गुलाब दिला तर फुल. मला खूप आधीपासून वाटलं की एक्सपेन्सिव्ह गिफ्ट थोडी द्यावे, काय काय असं आणून द्यावं, पण नंतर स्वतः कमवायला लागलं तर ती इच्छा मेली होती. पण त्याच्यात अशी मिळालं गुलाब. कुठल्याच लग्नाचं, माझं लग्न आहे म्हणून मी कुठे गेले, मी जातो असं फंक्शनला आवड फंक्शनला गेले, ठीक आहे चला. काय प्राजक्ता झाली तुमची पॅकिंग? तुझं काही सर्दी झाली का ग? नवरा दमला ग. डोकं दुखतं. आम्ही नुसतं ट्रॅव्हल करून करून वैतागलाय बिचारा. चला. हो हो हो, असं फोल्ड कर ठेव, तिथे काही नाही होणार. झालं ना ते मी पायाकडे घेऊन बसते. हो य सांभाळून सांभाळून बैतीने केली आहे. सांभाळू ना. जेव्हा लाग लाग लाग. बॉक्स आहे, पिशवीला अजून जागा आहे. बॉक्स अडकतो. हा बॉक्स अडकतो. तयारी झाली. तुमच्याच बॅग पॅक झाल्यात, माझ्याच अजून नाही झाल्यात. चला चला, आता ट्राय करा, आता ट्राय करा. आता लागली की नाचा. हे काय आहे? आता हे पुढे ठेवायचं. हो, आता माझ्या मांडीवर. आता कपाळ. तिकडनं ठेवा. बापरे, ऑडीचा टेम्पो. लगी ना सराई. आणि अशा प्रकारे आम्ही सामान घेऊन आता निघालोय दुसऱ्या गाडीत सामान शिफ्ट करायला. आणि आजचा दिवस आमचा असा धावपळीत संपलेला आहे. चलो चलो चलो. हे काय कांद्यावर धरून ठेवलं इथं. काय झालंय सौरभचं? म्हणजे गाडी अशी हल्ली बिल्ली काय हे करताना खड्ड्यांमधून उद्या न्यूज येईल. सौरभ पाटील ऑडी मध्ये सामनाच्या ढिगाऱ्याखाली. सामना काय? सामानाच्या सामना. व्हॉट इज सामना? सामनाच्या ढिगाऱ्याखाली. सामनाच्या ढिगाऱ्याखाली दिसतही नाहीये तो. सामानाच्या ढिगाऱ्याखाली गेला मी पण. बघ कसे बसले. रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही गाडीतून सामान शिफ्ट करतोय.